कुठली तुकडी होते आजकाल कशी तुकडे आले हे सगळे तुकडे काम न केल्यामुळे या काळात कसं नव्हतं 100 नोट या एवढं त्यांचा स्टॅमिना आमच्याकडे नाहीये तेवढा त्यांच्याकडे स्टॅमिना सांगायचं तात्पर्य ते खोड जुनं खोड आहे कष्ट केलेलं खोड आहे सध्या कष्टच नाहीयेत ना त्यामुळे व्याधी झालं काय ती सतीबाई पहाटेचं पहिलं काम करत होती सारवून घेत होती आणि तिच्या कानावरती श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय एकदम खडबडून झाली का कारण की आमच्या तुमच्यासाठी देवाचं नाव केव्हा घेतात माझी पंत जेव्हा देवाचं नाव घेत नाही बायकोला काय पडली आहे जसा नवरा कशी काय तो तिला फक्त एकच माहिती होतं रामाचं नाव केव्हा घेतात तेव्हा येतो शेवटी एखादा जर गचकला श्रीराम ते राम कोणी म्हणत नाही तिरडीवरती घेऊन जातात त्यावेळेला रामाचं नाव घेतात माहिती होतं तिला ती खडबडून जागी झाली आणि धावतच बाहेर आली आणि रामदास स्वामींना म्हणू लागली नको पोलुसरी चोगड्या नको पोलुसरी चोगड्या भरल्या घरी भरवते भरल्या घरी मडकी नसे मडकी नसे हरी पोळारी कोसरी हरी पोळारी कोसरी सुनाफळी जात मेरी पणी सुनाफळी जात मेरी पणी बसुनिया मजल्या घरी बसुनिया मजल्या घरी आवला गो कोणा तुझ्या आवला गो कोणा तुझ्या निघमेल्या काळ करी निघमेल्या काळ करी नको कोण सरी सोड मेल्या जोड्या तुला पाणी पाणी मलाच करतेस अभद्र अभद्र बोलले ना अरे माझं घर असं गोकुळासारखं भरलेलं लेकी बाई सुना नागवंड आणि अशा भरल्या घराच्या समोर येऊन अभद्र अभद्र बोलायला संतोष केली म्हणून धावाधावानी समोर आली हो रामदास स्वामींच्या आता प्रश्न काकांना रामदास स्वामींना राग आला असेल हो आला असेल नाही तुम्ही जा बरोबर आपण जर एखाद्याच्या घरी गेलो आणि आपल्याला जर कशाला आवाज नका मला चालते वाचून सब बदला घेतल्याशिवाय आपण असं म्हणतो की रामदास स्वामींचं कसं झालं का रामदास स्वामींना राग आला नाही रामदास स्वामींना राग आला नाही का कारण त्यांनी विचार केला मंगलानांच मंगलम प्रभू रामचंद्राचं नाव राम प्रहरीने घेतोय आणि ही बाई काय म्हणते अभद्र अभद्र नाव घेऊ नको अरे 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 काय परिस्थिती आहे समाजाची किती रसा तळाला गेलाय माझा हा समाज आता या बाईच्या मनावरती मी राम नाव कोरल्याशिवाय बाजूच्या दारावरती जाणार नाही रामदास स्वामींनी असा पक्का निश्चय केला आणि तिची समजूत काढू लागले ते म्हणू लागले बाई आता तू काय म्हणतेस मी आणि अभद्र अभद्र नाव घेतलं आपली संस्कृती काय म्हणते जेथे होईल श्रीरामाच्या नामाची गर्जना अशुभ तेथ करा रामहीना राम राम ही दोन अक्षरे तारक अवध्याजना मुखाने राम राम अगं आपली संस्कृती काय म्हणते अगं जड शिला देखील समुद्रावरती चालल्या प्रभू रामचंद्राच्या नावाला अहिलेचा उद्धार केला प्रभू रामचंद्र गाण्याचा वाल्मिकी ऋषी झाला प्रभू रामचंद्राच्या नावाने आणि तू म्हणते अभद्र अभद्र नाव घेतलं रामायणातल्या कथा कधी ऐकल्या नाहीस का रामायण जाऊ दे भागवतातल्या कथा कधी भागवताला पण गेले महाभारत कधी काहीच ऐकलं नाही तर महादेवाची कथा तरी माहिती आहे का भागवतामध्ये आले नाही कथा ती देवांचा देव
महादेव. अगं महादेवाचा आराध्य दैवत, शंकराचा आराध्य दैवत श्रीराम. समुद्र मंथनाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. समुद्र मंथनाच्या वेळेला मंथन करताना 14 रत्न बाहेर आले, तसं हलाहल विष देखील आलं. आणि अट अशी होती की हलाहल विष प्राशन केल्याशिवाय 14 रत्न नाही. आता कोणी घ्यायचं ते? राक्षसगण कोण गेले, देवदेवता त्याच्याही पाठीमागे पळाले. आता शेवटी या विश्वाच्या कल्याणासाठी म्हणून भगवान शंकरांनी ते हलाहल विष प्राशन केलं. पण ते साधं विष नव्हतं, हलाहल म्हटलेले. कंठापर्यंत आल्याबरोबर शंकराच्या देहाचा दाह होऊ लागला. तो दाह शमवण्यासाठी भगवान शंकरांनी किती उपाय केला. पहिला उपाय केला, दाह सहन झाला नाही म्हणून जटेमध्ये गंगा धारण केली, पण दाह शमला नाही. दुसरा उपाय केला, मस्तकावरती शीतल चंद्र धारण केला, तरी दाह शमला नाही. तिसरा उपाय केला, नागाचा वेढा दिला गळ्याभोवती, कमरेभोवती, पण त्याचाही उपाय झाला नाही. चौथा उपाय केला, कोणता? सर्वांगाला राख फासली, भस्म थंड असतं म्हणून, त्याचा उपयोग झाला नाही. शेवटचा उपाय म्हणून प्रभू रामचंद्राचं नाव घेतलं. आणि ज्या क्षणी प्रभू रामचंद्राचं नाव घेतलं ना, त्या क्षणी तो दाह नाहीसा झाला. म्हणून भगवान शंकरांनी केलेली आहे प्रभू रामचंद्राची स्तुती. श्रीराम नामामृत मंत्र बीजम जाप्यम मदीयम परमामृतम माम समुद्र जातम गरलम यथाकृतम ध्येयम मदीयम सतु रामचंद्र. आता मला सांग, जिथे भगवान शंकराने करावी स्तुती प्रभू रामचंद्राची, ते नाव अभद्र असेल का? माझ्यावरती विश्वास ठेव, तुझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्यासाठी शेवटचं म्हण, एकदा तरी म्हण. राम 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 राम. ती म्हणून मी नाव बोलणार, एक तर स्वतः नाव घेतो, मलाही नाव घ्यायला सांगतो, अभद्र बोलतो. ती म्हणाली, हे कळत नाही का कोणाच्या दाराचं कोण उभा असते? एवढा मोठा टोलेच्या वाडा दिसत नाही का? शेतदार म्हणतात आम्हाला, शेतदार. त्या पंचक्रोशीमध्ये आमच्या एवढं श्रीमंत कोणी नाही. असे 8-10 वाडे आहेत, 10-12 गाडी आहेत आमच्याकडे. लेकरा बाळाच्या नावाने तेवढंच ठेवले डबुली. आणि ते 1 ग्रामचं नाही, प्युअर सोन्याचे. नको म्हटलं तेच नाव येतो, जातच की नाही तुम्ही? रामदास स्वामी म्हणाले, बाई संसारी नसे या सार, तुझे घरदार खचित नाही. मुखे म्हण राम राम बाई लोकरी. बप्पी लहरीला बघितलं की नाही? काय घेऊन गेल्यावरती एक ना एक दिवस सगळ्यांना जायचंय. आता त्याचा वारसदार कोण म्हणून भांडायला लागला, त्याचं सोनं नाणं कोण घेऊन. काय येणार आहे सोबत? काही येणार नाहीये. देवाचं नाव येणार आहे सोबत. तेव्हा तिला सांगितलं बरोबरी, बाई तुझ्यासोबत काही येणार नाही. धनानी भूम पशुश्च गोष्टी भार्या गृहद्वार जनस्मशाने देहश्चितायां परलोक मार्गे कर्मानुभव गच्छति जीव एका. फक्त देवाचं नाव येणार आहे. आता तरी म्हण, एकदा म्हण माझ्यासाठी म्हण. राम 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 राम. आता मात्र म्हणजे चौकाळली वाघिणीसारखी, आणि हा जोडा काही असा तसा नाही झाला. आता अशी तिची घडवड घडत होते ना, ती धावत घरात गेली. काय करत होती ती त्यावेळेला? सगळी जागे सावध होती ती धावत आतमध्ये गेली. बायकांचा राग हा कृतीमध्ये उतरत असतो. राग आला, संताप आला की आतमध्ये भांडे आपटले जातात, ते लेकराला गुन्हाकरण बदलले जातात. बाईला राग कृतीमध्ये उतरतो बायकांचा राग. तसा हिचा राग कृतीमध्ये उतरला, धावत आतमध्ये गेली. होते करी पोहते रे. आता ते शेणावने पुरवलेलं एवढं मोठं वजनदार होतं ते नऊवारी पातळ म्हणतात. होते करी पोहते रे, तेच तिने फेकिले बहुरागे. स्वामी मुखावरी परी झाला संतोष त्या सत्या योगी. ते पोते होतं
घेतलं आणि ते कधी भिरकावून दिलं म्हणताल रामदास स्वामींच्या तोंडावरतीच येऊन पडली. आता पुन्हा तोच प्रश्न, रामदास स्वामींना राग आला का? आपण जायचं. रामदास स्वामींना राग आला नाही. रामदास स्वामींनी विचार केला की बाई पोतेला का असं म्हणते मला दिलंय. हा, बायकांजवळ बघा तुम्ही साड्यांच्या थप्प्याच्या थप्प्या लागलेल्या, पण एखादी जर कोणाला द्यायचं ना, ही देऊ का ती देऊ का, आपल्याला दानधर्म घडावा म्हणून परवा संक्रांत लागेल, संक्रांतीचं वाण लुटायचं. ते कशासाठी आहे? बायकांना दानधर्म काहीतरी घडावा म्हणून. पुण्याला येऊन बघा संक्रांतीचं वाण लुटायला, चिटक मिटक काय मिळतं तिकडं. प्लास्टिकचे हो 2-2 रुपयाला 3-3 रुपयाला, घरी यूज करून 4 तुकडे. काय उपयोग आहे? दानधर्म काहीतरी घडावा, या हाताला काहीतरी संस्कार व्हावे त्या हातावरती, म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये ते वाण लुटण्याचं ठेवलंय. आपण त्याचंही तात्पर्य लक्षात घेत नाही. सांगायचं तात्पर्य, रामदास स्वामींनी विचार केला नुसतं पोतेला तिने मला दिलेलं नाहीये, शेणामध्ये परवडलेलं मन पोतेऱ्याच्या रूपाने तिने मला अर्पण केलं. आता या मनावरती संस्कार करणं माझं काम आहे. विषय रूपी शेणामध्ये परवडलेलं तिचं मन पोतेऱ्याच्या रूपाने दिल्यामुळे त्या पोतेऱ्यावरती मी संस्कार केले, तिच्या मनावरती संस्कार होतील. ते पोतेऱ्या घेतलं, कृष्णमाईमध्ये स्वच्छ धुतलं. असं सांगतात शेणामध्ये बुडवलेलं वस्त्र अतिशय स्वच्छ निघतं. मग ते डिटर्जंट जिथे काम करत नाही तिथे शेण काम करत, पण ते त्याची ऍडव्हर्टाईज नाही, थोडी काही उपयोगात नाही. पण स्वच्छ मुंगवारी पातळ होतं, कडकडीत उन्हामध्ये वाळवलं, त्याचे उभे काप केले, त्याच्या वाती वळल्या, ज्याला काकडा वात म्हणतो. गाईचं साजूक तूप मागून आणलं, त्याच्यामध्ये सगळ्या वाती भिजवल्या आणि रामदास स्वामींनी पहाटेच उठावं. प्रभू रामचंद्राला प्रार्थना करावी की प्रभू रामचंद्रा, अरे तुझ्या नामाची महती सतीबाईला कळू दे. बघा, संतांमध्ये आपल्यामध्ये हाच तर फरक आहे हो. संत हे उपकार करणाऱ्यांवरती तर उपकार करतातच करतात, पण अपकार करणाऱ्यांवरती देखील उपकार करतात. पहाटेच उठावं, काकडावात लावावी आणि अंतःकरणात भगवंताला प्रार्थना करावी. मान्य करा देवा असं सांगतात की रामदास स्वामींचा झालेला अपमान रामदास स्वामींनी सहन केला हो, पण रामदास स्वामींचा झालेला अपमान प्रभू रामचंद्राला सहन झाला नाही. का? कारण देवाचं आणि संतांचं नातं हे आई लेकराचं नातं. लेकराचं झालेला अपमान लेकरू सहन करतं, पण
पण लेकराचा झालेला अपमान आई सहन नाही करू शकत. झालं काय, प्रभू रामचंद्राचा झाला कोप आणि त्यांनी एक चमत्कार घडवून आणला. चमत्कार काय घडवून आणला तर बाजीपंत म्हणजे सतीबाईचा नवरा हा जो बाजीपंत आहे त्यांनी 5 वर्षाचा शेतसारा भरलेला नाहीये हे फक्त बिदरच्या ध्यानात, बिदरचा वाचा होता ना त्याच्या ध्यानात आणून दिलं. त्याच्या ध्यानात आणून दिल्याबरोबर करताना घोटाळे पुष्कळ जण करतात, पण मोदी सरकार आल्यानंतर ते घोटाळे बाहेर पडतात. तसं झालं नाही. त्याची एकदम आली बुद्धी ताळ्यावरती आली बादशाची. चक्का काढून बघितला बाजीपंतांनी 5 वर्षाचा शेतसारा भरलेला नाही. ध्यानात आल्याबरोबर ताबडतोब फरमान काढलं त्यांनी, जाओ गिरफ्तार करो नहीं तुमने अपनी राम को नहीं तुमने अपनी राम को बदमाश बड़ा है कौन बदमाश बड़ा है कौन जमा के आ गया जमा के आ गया जाओ गिरफ्तार करो असं म्हणल्याबरोबर त्याच्यावरती टपून बसलेली सगळी सरदार मंडळी हातापायामध्ये बेड्या ठोकण्यासाठी म्हणून गेले. शहापूरला गेल्याबरोबर बाहेर काढलं त्याला घराच्या बाहेर, हातापायामध्ये बेड्या ठोकल्या, भिंड काढली त्याची गावामधून गाढवावरती. लोक छी चूक करू लागले, नाही ते करू लागले. त्या काळातल्या बायका सकाळी पहाटे उठून दळण दळत होत्या ना, त्या जात्यावरच्या ओव्या द्यायच्या नाही. त्या ओव्या कशा होत्या माहिती का, नाही नशीब असावं सतीबाई सारखं, नवरा असावा बाजीपंतासारखा. आता त्याच बायका म्हणून लागल्या म्हणे, बाई आपला आहे ते बोले केवढा घालून घेतलं म्हणे, लोकांना दुबाडून दागिने केले म्हणे. नको बाबा, शिदवी मेरी पडवी मेरी, बायका अशा असतात. सगळं लक्ष त्यांचं शेजारच्या घरात असते. असं झालं काय, सगळीकडे छीन फू झाली, त्याची रवानगी झाली अंधाऱ्या कोठडीमध्ये. पण सतीबाईला काय माहित होतं 5 वर्षाचा शेतसारा भरलाय का नाही ते, बायकांना काय माहिती होतं. म्हणजे म्हटलं पैसा काय आणला, आणि त्यातल्या त्यात सतीबाईला काहीच माहिती नाही. तिला वाटलं कोण म्हणतात लोकं गावासमोर आला आवाज काढून बोलत होता, तरी मी म्हणत होते काही ना काहीतरी अरिष्ट घडेल म्हणून, आणि त्याचाच हा परिणाम झाला. मला वाटतच होतं आवाज काढून काहीतरी बोलत होता. ओढायला लिहू शेजार बाजारच्या सगळ्या कॉलनीतल्या बायका आल्या. माय सते रडू नकोस, माझ्याही संसारावरती असं अरिष्ट आलं होतं. मी मरी आईला नवस बोले, मरी आई धावत येते भक्तांसाठी. दुसरी म्हणली आपण मरी आईपेक्षा मसो मला त्याच्याजवळ तर रेडकू आहे हिरो मोठा, धावत येतो भक्तांसाठी. तिसरी म्हणाली जेजुरीला जाऊन ये, सिरियल झाल्यापासून सगळ्यांना पावतोय, तिकडं जाऊन ये. आता जो संकटामध्ये सापडतो त्याला प्रत्येकावरती विश्वास बसतो. गंडे झाले, तोरे झाले, ताईतू झाली, व्रत झाली, वर्तन झाली, सगळ्यांना ही नवस बोलू लागली. सत्वरी पाव तू मला, सत्वरी पाव तू मला, सत्वरी पाव तू मला, सत्वरी पाव तू मला, सत्वरी पाव तू मला. Thank you.
शय्ये कोठली. प्रभू रामचंद्राच्या दरबारामध्ये ज्याला शिक्षा व्हावी, सुप्रीम कोर्टामध्ये एखाद्याला शिक्षा व्हावी, तिकडे ग्रामपंचायत काय करणार? मरी आई मुसोबत काही झालं नाही, 6 महिने लोटले. आता इथे काय झालं? इथे म्हणजे अंधाऱ्या कोठडीमध्ये खितपत पडलेला हा बाजीपंत होता. अशी गुडमी होती म्हणतात लालू प्रसाद सारखी. असा कडवंजा पैसा कमवलाय लेकरा बाळाच्या नावानं रबडी आल्याशिवाय. हा, आत्ता बायको आल्याशिवाय कुठं गेला असतच आहे. आत्ता आल्याशिवाय राहणार नाही. वाट बघितली हो, आली नाही बायको. नंतर म्हटलं पोरग येईल, मोठं पोरग निवडणुकीला उभारायच्या अगोदर येईल. कसलं येते? पोरग नाही आलं, पोरगी नाही आली. खितपत पडलेला हात 6 महिने लोटले. अहंकार सगळा नाहीसा झाला. अरे 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 मी 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 करत संसारासाठी एवढं सगळं जमा केलं, पण माझ्यासोबत जे प्रभू रामचंद्राचं नाव येणार आहे ते मात्र आयुष्यभर कधी घेतलं. धिक्कार या सर्व संसार कृत्या, उमगून देती मुलीने सत्या. कुणी रागा सोडवी बंद माझा, कधी ना आठविला प्रभू राम राजा. अंतःकरणात भगवंताचं नाव कधी घेतलं नाही. माझं 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 करत आयुष्यभर फिरलो, पण माझ्या सोबत जे येणार ते मात्र नाव कधी घेतलं. अंतःकरणात पश्चाताप झाला, आणि ज्याच्या अंतःकरणात खरंच मनातून पश्चाताप होतो ना, त्याच्या पाठीमागची सगळी पापं धुवून येतात. रामदास स्वामींनी अंतर्ज्ञानाने ओळखलं की बाजीपंताला अंतःकरणात पश्चाताप झालेला आहे, आणि त्याचा केलेल्या कृत्याचं पापाचं जे होतं ते त्यांनी फेडलंय आता 6 महिने राहून. तेव्हा आता मात्र त्याची सुटका झाली पाहिजे, म्हणून धावतच रामदास स्वामी प्रभू रामचंद्राच्या दरबारात गेले आणि प्रभू रामचंद्राला विनंती केली, प्रभू रामचंद्र बाजीपंताला आता सोडव, त्याची आता सुटका झाली पाहिजे. प्रभू रामचंद्र म्हणाले, हो सुटका झाली पाहिजे, जा आणि सोड त्याला. आणि सांगितलं नाही, तुम्ही जा आणि सोडा. मी अरे लोकांनी तुला समर्थ म्हणावं अशी माझी इच्छा, आणि तू समर्थ आहेस या कार्यासाठी. तेव्हा रामदास स्वामींनी काय उत्तर दिलं? लोकांनी मला समर्थ म्हणावं म्हणून मी कार्य करत नाहीये. महंतीमुळे नाश होतो तपाचा. ज्या अंगणामध्ये तुझ्या नामाची गर्जना होते, त्याच्या संसारावरती आलेल्या संकटाचं निवारण प्रत्यक्ष तू जाऊन करतोस, असा लोकांचा समज झाला. अशी लोकांची